अहो सासूबाई, आनंदाची बातमी, रावदादांनी आपल्या घरात पार्टी करायला परवानगी दिली. हे काय सासूबाई, एवढी आनंदाची बातमी ऐकवली पण तुमच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नाही. हे बघ, माझा रावसाहेबावरचा संशय जाता जात नाही. मग कुठनं आनंद होणार? मला सांग, जो माणूस एवढ्या वर्षात बदलला नाही, तो एका तासात एवढा बदलला? तो पण एवढा? हे बघ, साप लई लई तर बिनविषारी साप होईल, पण तो मासा कसा होईल? किती ग, किती संशय आई. अगं काय करायचं तुझं? हा, मान्य आहे आधी दादा वाईट वागायचा म्हणून तू त्याच्या नावाने बोट मोडायची, पण आता आता दादा इतका चांगला वागतोय तरी तू त्याच्या नावाने बोट मोडतेस. अगं बघ, आपल्या घरात किती प्रसन्न वातावरण आहे, सगळे कसे खुशीत आहेत. आणि काय तुझं चाललंय? का असं संशय घेऊन बसलीयस तू? अंबिका, तुम्हा तिघांना ही लोक जेवढी वळखतात ना, त्याच्या परीस कितीतरी पट्टीनं म्या तुला वळखते. रावसाहेब बदलला, पण त्याच्यामुळे तू बदललीस हे बघून माझा संशय आणखीन दाट झालाय. भावाच्या सुखातच मी माझं सुख मानते. नाही नाही नाही, तुला नाही कळणार आई. नाही ग, नाही, मला कसं कळणार ग? फक्त तू स्वतःच्या सुखासाठी स्वार्थापायी भावाचा खिसा पाडून त्याचे पैसे काढणारी भावाच्या सुखात सुख मानायला लागलीस, हे मला कसं कळणार ग? आई नको ग नको, किती संशय घेशील. हा, तुझ्या या संशयाने आपल्या हसणाऱ्या खेळणाऱ्या या घरात परत दुःखच येईल ग. माधवी, अगं तू तरी समजव आईला. हो, असं काय करता सासूबाई? आता घरात एवढं सगळं छान होतंय, म्हणजे रावदादांनी तर वहिनींची माफी सुद्धा मागितली आणि त्यांना खोलीत घेतलंय. मग आता त्या सुद्धा खुश आहेत ना, तर तुम्ही कशाला उगाच संशय घेताय? हे बघ आई, मी हात जोडून विनंती करते तुला, नको ग नको इतका संशय घेऊ. अगं आपल्या घरात भसा भसा सुखाचं वारं येते आणि तू दारं खिडक्या लावून का घेतेस? हे देवा. अगं बाई, दादा आला. नाही, तुमच्या गप्पांच्या मध्ये मी व्यत्यय नाही ना आणला. अगं बाई, नाही नाही, अजिबात नाही, या ना. बरं आई, जरा तुझ्याशी मला बोलायचंय. दादा तुम्ही बोलत बसा. आम्हाला किती काम आहे. हो ना, आम्ही येतो. बरं. येतो. बरं आई, आज मुक्ताच्या दागिन्यांची खरेदी करायची आहे, तर तू जर सोबत गेलीस तर फार बरं होईल. म्हणजे तुझ्याही पसंतीने दागिने निवडता येतील. म्हणजे कसे दागिने हवेत, काय हिरे माणकं काय असतं ते मला काही कळत नाही. तू गेलीस तर फार बरं होईल. अरे, मुक्ताला कधीच दागिन्याची हाव नव्हती, आज बी नाही. तिला फक्त माणसं पाहिजे, तिच्याशी खरं बोलणारे, तिला जीव लावणारे. अरे एवढंच प्रेम दिलं ना, तर ती तुमच्यावरून जीव ओवाळून टाकल. रावसाहेब, मुक्ताला काय द्यायचं असेल ना, तर तिला संसाराची हमी द्या, तिला सुखाची खात्री द्या. पण जे आर्या इथं घरात असेल तर ते शक्य नाही होणार. रावसाहेब, तू मला खरं सांग, तू मुक्ताला सून म्हणून मानलंस ना, मग ती बळबळ सून होऊ पाहणारी आर्या इथं काय करते? एक एक गोष्ट 4 वेळा सांगायची सवय नाही मला. नोकर आहे का मी तुझा? बाहेर ये. हे काय बघायचंय? चल, तुझ्या डोळ्यांनीच तुला दाखवतो. ये. अरे पण माझा दादानी काय सांगितलंय? तुझा आणि या घरचा काही संबंध नाही. बॅग उचल आणि पटकन बाहेर निघायचं. चल निघ पटकन. दादा, हे मला कान फुटलेत का तुझे? थांबा. ही कुठली पद्धत आहे? अशाने त्यांचा अपमान होतोय असं वाटत नाहीये का तुम्हाला? मी हात जोडीते, त्यांना असं घराबाहेर नका काढू. त्यांचं छोट्या मालकांवर प्रेम होतं, त्यांच्याशी त्यांचं लग्न होईन असं त्यांना वाटत होतं. यात सुख असं काहीच नाही. तुम्ही पण त्यांना सून करू म्हणून इतके दिवस इथे थांबून घेतलंच होतं ना.
ह्यात त्यांची काही चूक नाहीये. ज्या इच्छेने मी या घरात राहत होते त्या पुढे जाऊन मी खूप दमदाटी केली. या घराचे अधिकार हिसकावू पाहत होते. पण मी हे विसरलेच होते की अधिकार सन्मान हा हिसकावा नाही, मिळवावा लागतो. मुक्ता, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या दिवशी दादांना वाचवलंस ना, त्या रात्रीच मला कळून चुकलं की आपण या घरची सून होण्याच्या लायकीच्याच नाही आहोत. तुला सांगू, तुझ्या जागी जर तिथे मी उभी असते ना, तर माझी कधीच हिंमत झाली नसती हे सगळं करायची. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला माफ कर. आय एम सॉरी यार. नाही आर्याताई, तुम्ही अगं ओ सॉरी सॉरी. नाही, ठीक आहे. मी या घरातून जाते, तेही कधी न परत येण्यासाठी. सारंगच्या शुद्ध मैत्रीचा अपमान केलाय मी. आता त्याच्या नजरेला नजर मिळवणंही शक्य नाहीये. हा, पण आमच्यात जर आधीसारखी मैत्री राहिली ना, तर मला आवडेल. पण यासाठी मी सारंगला नाही, तुला विनंती करेन. कारण आता त्याच्यावर सर्वस्वी तुझा अधिकार आहे मुक्ता. मुक्ता, मला तुमच्या दोघांच्या नात्यात ढवळाढवळ नाही करायची ग, खरंच. अहो नाही, असं काही समजू नका. तुमच्या दोघांमध्ये तशीच मैत्री राहिली तर मलाही आनंदच होईल. अन जाताय तर एकदा त्यांनाही भेटून जा. नाही, नको, राहू दे. थँक्स. मी आधीच बॅग भरून ठेवली होती. मला माहित होतं माझ्यावरही वेळ येणार. ही कशाला आता?